मनुष्य स्वभाव आणि आध्यात्मिकता. आजच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याच्या स्थिर शांत करण्याची एक प्रक्रिया म्हणजे आध्यात्मिकता आहे. आता तुम्ही म्हणाल, आध्यात्मिकता म्हणजे मंदिरात जाऊन रोज टाळ भजन आरती करत बसायचं का? एवढा वेळ आम्हाला आहे का? हो, कबूल आहे मी, पण एक तुमच्यासारखा सर्वसामान्यच आहे. पण यातून सुद्धा अध्यक्ष साधता येईल हे आपण बघू. मनुष्याचा स्वभाव आणि आध्यात्मिकता याला विशेष महत्त्व आहे. आधुनिक युगातील ताणतणाव, संघर्ष, अपयश यामुळे मनुष्य स्वभावातील अस्थिरता वाढत आहे. या अस्थिरतेवर नियंत्रण मिळवण्याचे साधन म्हणजे आध्यात्मिकता. जेव्हा आपण मनुष्य स्वभावाचे विविध पैलूंवर विचार करतो, तेव्हा आध्यात्मिकतेच्या सहाय्याने जीवन सुसंस्कृत, सुसंवादी आणि शांत कसे होऊ शकते हे लक्षात येते. थोडक्यात मनुष्याच्या स्वभावाचं विश्लेषण केलं तर असं आढळते की मनुष्याचा स्वभाव हे एक गूढ आहे. मनुष्याचा स्वभाव हा त्याच्या बाल्यावस्थेपासून आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतो. माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचा स्वभावातच पण एक निरागसता असते. परंतु वयाच्या विविध टप्प्यांवर येत जाणारे अनुभव, त्यांचे पालक, मित्रमंडळ आणि समाजातील विविध घटक याचा त्यांच्या स्वभावावर कळत नकळत होणारा परिणाम, या सर्व घटकांचा मिळून त्यांचा स्वभाव तयार होतो. आणि आपण म्हणतो की स्वभावाला औषध नाही, पण आहे, स्वभावाला औषध आहे. म्हणजे काय? तुम्हीच तुमच्याकडे डोकावून पाहिलं तर जाणवेल की तुमच्या लहानपणापासून स्वभाव बदलत गेलेला आहे. हे डोकावून पाहणं म्हणजे अध्यात्म होय. म्हणजे स्वभाव ही बदलणारी प्रक्रिया आहे आणि त्याचा स्वभावावर परिणाम होतो. मनुष्याचे विचार, भावना, आचरण या सर्व गोष्टी स्वभावाशी संबंधित असतात. मनुष्य स्वभाव हा मुख्यतः 3 स्तरावर पाहिला जातो: सत, रज आणि तम. सत हा शुद्धतेचा, शांततेचा प्रतीक आहे, म्हणजे सात्विक. रज म्हणजे राजस, म्हणजेच राजासारखं जीवन जगण्यासाठी आपल्याला क्रियाशील ठेवतो. हा क्रियाशीलतेचा, आंदोलनाचा आणि महत्त्वाकांक्षेचा प्रतीक आहे. तर तम म्हणजे तामसी, हा आळस, अज्ञान आणि तणावाचे प्रतीक आहे. प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात या 3 गुणांचे मिश्रण असते, परंतु त्यांचे प्रमाण वेगवेगळे असू शकते. जिथे सद्गुण प्रबळ असतो तिथे माणूस शांत, संयमी आणि सद्गुणी बनतो. रजगुणामुळे माणूस ऊर्जावान, महत्त्वाकांक्षी आणि धाडसी बनतो. तर तमोगुणाचा प्रमाण वाढल्यास तो आळशी, उदासीन आणि अज्ञानाकडे झुकतो. हे स्वभावातील गुणधर्म संतुलित ठेवण्यासाठी त्याला आरित्याची जोड देणं अतिशय आवश्यक असतं. तो आध्यात्मिकता म्हणजे काय? आध्यात्मिकता म्हणजे केवळ धार्मिकता नाही, तर ती एक आत्मविकासाची एक प्रक्रिया आहे. ही एक आंतरिक यात्रा आहे जिथे माणूस आपल्यातील गुणदोषांचा अभ्यास करतो, आत्मचिंतन करतो आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जीवनातील दुःख, ताण आणि असंतोष दूर करण्याचे आध्यात्मिकता हे एक प्रमुख साधन आहे. मुळात आध्यात्मिक म्हणजे काय? आद्य म्हणजे अध्ययन आणि आत्मिक म्हणजे अंतर्यामी. स्वतःच्या 8 डोक पाहणे, आत्मज्ञान प्राप्त करावे. हे ज्ञान केवळ बाह्य गोष्टींमधून मिळत नाही, तर आत्मचिंतन, साधना, ध्यान यांद्वारे अंतर्मनाच्या गहन प्रवासात मिळवता येते. त्यासाठी केवळ धार्मिकता नसून आध्यात्मिक साधने गरजेच्या आहेत, जसे की ध्यान, प्रार्थना, योग आणि आत्मचिंतन. आध्यात्मिकता आणि स्वभावाचा परस्पर संबंध. आध्यात्मिकता स्वभाव सुधारण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी आवश्यक असते. माणसाचा स्वभाव असणारे त्रुटी, दोष, अहंकार, क्रोध, मोह हे गुण आध्यात्मिकतेच्या सहाय्याने बदलू शकतात. उदाहरणार्थ, ध्यानाच्या माध्यमातून मनाची शांतता आणि स्थिरता प्राप्त होते, ज्यामुळे माणूस संयम आणि प्रसन्नता साधू शकतो. त्यामुळे मनुष्याच्या स्वभावात बदल होतो, तो अधिक सकारात्मक, प्रेमळ आणि नम्र बनतो. आध्यात्मिकतेचे पालन करणारा व्यक्ती आपल्या अहंपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. तो इतरांशी सहकार्याने वागतो, मदत करण्याची वृत्ती जोपासतो. अशा व्यक्तीत आत्मविश्वास अधिक असतो, पण तो आत्मसंतोषी असतो. यामुळे तो संघर्ष टाळतो, मत्सर टाळतो आणि आनंदी जीवन जगतो. स्वभावातील सुधारणा साधण्याचे काही अशी आहेत साधनं. आध्यात्मिक साधने जसे की ध्यान, साधना, योग आणि प्रार्थना. या साधनांमुळे माणसाचा दृष्टिकोन विस्तारित होतो. यातून मिळणारी मानसिक स्थिरता त्याला संतुलित जीवनाची वाट दाखवते.
स्वभावातील राग, द्वेष, मत्सर, असंतोष हे नष्ट करण्यासाठी आध्यात्मिकतेची गरज असते. तर आध्यात्मिकता म्हणजे नुसते कर्मकांड न होय, ही बाब लक्षात घेण्यासारखीच आहे. देवपूजा आणि कर्मखंड केले म्हणजे माणूस आध्यात्मिक आहे असा हा समाजामध्ये आपला खूप मोठा गैरसमज आहे. एखादा माणूस भाविक असू शकतो, पण तो आध्यात्मिक असेलच असं नाही. आध्यात्मिकतेचा समाजावर होणारा परिणाम. मनुष्याच्या स्वभावातील सुधारणेमुळे केवळ त्याचेच जीवन नव्हे तर त्याच्या आजूबाजूच्या समाजातही सकारात्मकता पसरते. जेव्हा मनुष्य स्वतःला सुधारतो तेव्हा तो समाजातही योगदान देऊ लागतो. आध्यात्मिकतेच्या सहाय्याने प्रेम, दया आणि करुणा याचे मूल्य समाजात रुजवले जाऊ शकते. त्यामुळे समाज शांत, संतुलित आणि एकात्मकतेने भरलेला होतो. थोडक्यात आध्यात्मिकता ही मनुष्याच्या स्वभावातील सुधारण्याचे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे. जीवनात असलेले ताणतणाव, असंतोष, अस्थिरता यावर नियंत्रण आणून जीवनाला शांतता, आनंद आणि समाधानाची वाट दाखवणारी हे एक अमूल्य देणगी आहे. जेव्हा मनुष्य आपल्या आंतरिक स्वभावावर काम, मनुष्याचा स्वभाव आणि त्याचं राहणं या सगळ्या गोष्टी एकत्रित बांधल्या जातात किंवा बांधल्या जाण्यात करतो, तेव्हा तो आपल्या आध्यात्मिकतेच्या वाटेवर जातो. ही यात्रा केवळ त्याचे जीवन सुसंस्कृत बनवत नाही, तर त्याच्या संपर्कात येणाऱ्या इतरांनाही प्रेरणा देते, ऊर्जा देते. चला तर मग आध्यात्मिक नसाल तर आध्यात्मिक बनायला शिका. स्वतःच्या आत्म्याचा अभ्यास करायला शिका. स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकवा आणि एक आदर्श समाज निर्माण होण्यास मदत होईल असं मी अपेक्षा करते. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मनुष्याचा स्वभाव आणि आध्यात्मिकता यामध्ये काय साम्य आहे आणि जे व्हिडिओमध्ये जे साम्य सांगितलेलं आहे ती तुम्हाला चूक वाटतं की बरोबर, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.